चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. VPL सीझन 2 आपण बघतात, ऐकतात, पाहतात आणि मागील मॅच खूप चांगल्या रीतीने पार पडली. आता या मॅच मध्ये आई जीवदानीचा संघ आपल्याला बॅटिंग करत असताना बघायला मिळतोय आणि आफताबच्या खांद्यावरती ब्ल्यू जर्सी आहे, म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावे आलाय आणि अशाच वेळेला कुणाल त्याच्या समोर येऊन उभा ठाकलाय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून, येस, कोणतीही संधी नाही, चेंडू जातो इंटू द गॅप, 4 रन्स, चौकार. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिला जाणार आहे. कुणालचा पुढील चेंडू ऑन साइडला, यावेळेला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू गेला, सी मारे का पार, नो प्लस, चौकार. चौकार, 4 धावा आणि 4 धावानंतर धावफलक वेगानं वाटेल 5 धावा मिळतील, कारण नोच्या रूपाने एक धाव सुद्धा आली होती. अतिरिक्त धाव असेल आणि नो बॉल आला नाही, त्यानंतर फ्री हिट मात्र मिळणार आहे. VPL सीझन 2 ने आपल्याला फ्री हिट दिलाय, म्हणजे काहीतरी फुकट दिलंय. त्या फुकट मध्ये आता हा फ्री हिटचा बॉल बघूया त्याच्यावरती काय पवित्र असेल. ऑन साइडला वॉट अ शॉट, हा ट्रेडमार्क शॉट आहे गुड लकचा आणि चेंडूला पाठवून दिला, सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. श्री स्पोर्ट्स 1 विजय 1 पराजय त्यांच्या खात्यामध्ये आणि आता श्री स्पोर्ट्स या सामन्याला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरल्या, परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान बघायला मिळतं आई जीवदानीचं. ज्या आई जीवदानी संघाने 1 विजय 1 पराजय अशा 2 गोष्टी बघितलेल्या आहेत, म्हणजे दोघांची स्थिती सेम आहे. इथून जिंकल्यानंतर एक संघ बळकट होणार आहे आणि एक थोडासा कमकुवत होणार आहे. आता या कमकुवत आणि बळकट पैकी कोणाच्या वाटेला काय हे आपल्याला ही मॅच सांगणार आहे. इनसाइड आउट, शानदार स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा फटका, येतोय चौकार, 4 धावा. 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सच अ ग्रेट स्टार्ट. काल पहिल्या मॅच पासून आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या या सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला किंवा कोणत्याही सामन्याची सुरुवात 22 धावांनी झाली नव्हती, ही पहिल्यांदा झाली आहे आणि हा मान सुद्धा आई जीवदानीला गेलाय. आई जीवदानी म्हटलं की काय, कला क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीमध्ये आई जीवदानी तुम्हाला बघायला मिळेल. मग तो खेळ कबड्डीचा असो, मग ती दहीहंडी असो, विविध सामाजिक उपक्रम असो किंवा क्रीडा साहित्यातील काही विषय असो. मनेलपाड्यामधील एक प्रसिद्ध ठिकाण कारगिल नगर, तिथे मात्र या आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचा बोलबाला आहे आणि तोच संघ इथे खेळताना दिसतोय. गुड लक या वेळेला स्ट्राइक एंड वरती आहे. पॅडल स्वीप, येस, पूर्णपणे कंट्रोल आणि कंट्रोल येत असताना धावा मात्र आउट ऑफ कंट्रोल बनतायत. चेंडू सीमारे का पार, चौकार. जरा बॉल मॅच बॉल आलाय, त्यामुळे दुसरा बॉल मिळणार नाही. धावफलकावरती धाबा 26 झालेल्या, 26 अब तक 26 आहे आणि गोलंदाज मात्र थोडा टेन्शन मध्ये आहे. 22 पहिल्या गोलंदाजाला गेले तिथपर्यंत काही वाटलं नव्हतं, परंतु मला सुद्धा पहिला चेंडूवरती चौकार आलाय म्हटल्यानंतर इथं काहीसा वेगळा उद्रेक होण्याचे संकेत जास्त आहेत. नेक्स्ट बॉल बघूयात काय घडतंय. पुन्हा एकदा गॅप मधून, येस, 1 मोर, अनदर बाउंड्री, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार आलेले आहेत आणि श्री स्पोर्ट्स साठी आता अडचणी वाढल्यात. म्हणजेच काय, टेन्शन वाढलंय.
आणि हे टेन्शन जसं जसं वाढतं तसं तुम्हाला आता कॉन्ट्रीब्युशन वाढवावं लागणार आहे. बघूयात आता कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे वाढवलं जाते. नो बॉल पुन्हा एकदा नो वरती येतोय चौकार. गुडलकने लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार केलेत. थँक्यू. काय गाणं आहे, तांबडी चांबडी चमकते. परंतु आता इथं गुडलक चमकायला लागलाय. आता त्याची तांबडी की काळी चांबडी ती वेगळा पार्ट राहिला, परंतु गुडलकची जी बॅटिंग होतीये आउटस्टँडिंग आहे. आई जुदानीच्या डगआउट मध्ये प्रचंड आनंद आहे आणि ती आनंदाची लहर आहे. चौकार आल्यानंतर ओहो यावेळेला बॅटची एज. ओ शानदार फिल्डिंग जीतू क्षत्रिय. जीतू क्षत्रियाने अखेरकार त्या मोमेंटमला ब्रेक केलं. जिथं वाटत होतं लगातार चौकार चौकार आणि चौकार येतील, परंतु हा चौकार आल्यानंतर सिंगल धाव सुद्धा आली आहे. आता किती चेंडू? 3 चेंडू 36. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ही मोठी वाटचाल आहे. फक्त वाटचाल नव्हे, एक मोठ्या धावफलकाला इंडिकेट करणारी ही वाटचाल आहे. आणि जर का मोठं धावफलक आता इथं दिसलं, काल आपण 62-63 बघितल्या, 61 इट्स लास्ट. ओ पुन्हा एकदा नो. अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था. बस नो बॉल. मिळालेला वेळेचा फायदा. अजून एक चौकार आणि 4 चेंडू 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. मगाशी पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. गोलंदाजाला सुद्धा काय करावं ते कळेनासं झालंय. आता किती झाले टोटल? 42. 42 धावा. दुसरं षटक संपलेलं नाहीये. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. हो इनसाइड आउटचा फटका यावेळेला लॉफ्टेड होता, तो सुद्धा बाउंड्री लाईनच्या अगोदर टप्पा येतोय. अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 46 म्हणजे 24 धावा आल्या. 10 चेंडू 31 धावांची खेळी. 5 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. पुन्हा एकदा बाबू ऍडव्हान्स आलेत. चेंडूला अडवलाय. हा एक चौकार आणला. 25 धावा या षटकामध्ये आल्या आणि या 25 धावानंतर 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 47. 47 ज्या बाकीच्या टीमना 4 ओव्हरमध्ये बनत नाहीत. वाजवा डीजे. थँक्यू डीजे. आता सर्व काही जितू क्षत्रियच्या हातामध्ये. श्री स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये कुठेतरी आपला तो कंट्रोल गमावून बसलाय. कुठेतरी त्या आपल्या ताकदीला विसरून बसल्यासारखं चित्र आहे. मागील मॅच खूप चांगल्या रीतीने फिनिश झाली होती, परंतु इथं जर का अशा प्रकारचं चित्र दिसलं, 2-2 षटकामध्ये 47 धावा आल्या, तर मात्र या स्पर्धेमधला धावसंख्येचा उच्चांक नक्कीच बघायला मिळू शकतो. आणि तो फक्त उच्चांक नसेल, उच्चांकांचा उच्चांक असणार आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अडवलाय, फेकी झाले. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव येते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा अर्धशतकीय भागीदारी बघायला मिळू शकते. गुडलक, रोहित जयस्वाल आणि आफ्ताब या 2 खेळाडूंमध्ये. बॅकफुट रन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. जितू ओ रनआउटचा चान्स इथे सुद्धा मिस. 49 धावा धावफलकावरती आहेत. परंतु जेतू क्षत्रियचं मी कौतुक करेल, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. इतक्या मोठ्या धावफलकाच्या ग्राफ नंतर इथे गाडी थांबवली, परंतु पुन्हा एकदा गुडलकच्या बॅटमधून चौकार. जोरदार टाळ्यावरून जाऊ द्यात. अर्धशतकीय भागीदारी कंप्लीट. 53. चौकार आला आणि चौकाराने 53 वरती धावफलक गेले. 53 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे आणि त्यानंतर 1 ओव्हरचा सुद्धा. वैयक्तिक स्कोर आतापर्यंत 37.
मागे अजून एक चौकार. 57-41. अमित थैंक यू डीजे. बैट से आया पैर से आया. यस बैट. यस सिद्धेश राऊत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे कुणालची. कुणालच आहे ना. येस कुणाल आहे. एक धाव आणि सिंगलने षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा आहेत 58-58 धाबा. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात शेवटच्या 6 चेंडूंकडे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती स्वतः वैभव पाराबेक. वैभवच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. मला हे कळत नाहीये एक्सपिरियन्स बॉलर असताना न्यू कमर बॉलरला का इंट्रोड्यूस करण्यात आले. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू अडवला जरूर गेला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने. दुसरी सुद्धा कंप्लीट. चांगली चपळाई इथे गुडलकची बघायला मिळतीये. धावफलकावरती धाबा या 2 निशी जाऊन पोहोचल्यात 60 धावांवरती. अजूनही 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. हायएस्ट रन्स बघायला मिळतील यामध्ये कोणतीही शंका नाहीये. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं गेलं. अडवण्याचा प्रयत्न. 1चं रूपांतर 2 मध्ये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात तसा इथं आता बॉल फिरायला लागलाय. याच्या हातून त्याच्या हातात त्याच्यातून त्याच्या हातात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 46. अजूनही 4 धावांची गरज अर्धशतकासाठी गुडलकला आहे. काय पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये दिसेल का. रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. सिंगल. या स्पर्धेतील सर्वोत्तम धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि त्यानंतर मात्र हा केलेला ऑफ ड्राईव्हचा फटका. एक धाव. राजच्या हातामध्ये चेंडू जातोय. राज या सर्व गोष्टी बघतोय कारण त्याला येणाऱ्या इनिंग मध्ये राज करायचंय. त्याच्या हातामध्ये तेच आहे. आता वैभव पाडाबेक अशा प्रकारची गोलंदाजी करतात यावरती सर्वांच्या नजरा. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळलं. एक धाव येते. वेदांतने फेकी केली. आणि इथे फलंदाज बाद. बघा पंचाने निर्णय दिला. तुमच्या हातामध्ये सगळे काही सूत्र आहेत. तुम्ही घेऊ शकता निर्णय. तिसरा पंच दुसरा पंच जे काही आहे. येस कोण. तिसरा पंच क्रॉस झाला की नाही बघितलं जाईल. गुडलक आउट. क्रॉस झाले. गुडलक साठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्र. जोरदार टाळ्या. आउटस्टँडिंग बॅटिंग. 47 वैयक्तिक धावा आणि आई जीवदानीला एक वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवले या मॅच दरम्यान. थँक्यू. कुणाल कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. यानंतर होणारी मॅच टॉस केला जाईल. आपण सुद्धा यायचे कर्णधार. यावेळेला चेंडू 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 आफताबच्या बॅट मधून निघून चाललाय. सीमारेखा पार. अजून एक दमदार प्रहार. चौकार. थँक्यू. 69 झाल्यात. 70चं टार्गेट आहे.
जयसाई विरार आणि अक्षिलेवन डोंगरपाडा. चला कर्णधार नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही कर्णधार चला हार्दिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. पहिला चेंडू वेदांत आणि वैभव राज ही जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 22 सज्ज होतोय. 70चा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? मोठा फटका. येस, इट्स अ नो बॉल, नो +4. तुम्ही केलेला खेळ हा खरोखरच आमच्यासाठी एक वेगळा आणि अचंबित करणारा होता आणि तुम्ही केलेल्या खेळाला प्रत्युत्तर देणं हे माझं काम आहे हे दाखवत असताना राज. येस, काय झालं? बॉल पाहिजे नाही, या नोला फ्री हिट नाही आहे. थँक्यू सो मच हार्दिकजी पाटील. अक्षिलेवन निर्णयच कळवायचा आमच्यापर्यंत. चिरागने सांगितलं बॉलिंग चालेल का? येस चालेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने हा चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा बघा 9 वरती बक्षीस आलंय. आता ते बक्षीस किती किमतीचं आहे. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. हे चित्र तुम्हाला दाखवावं लागणार आहे. नित्य आहे मला वाटते तिथे. कबड्डी खेळामध्ये ज्या वेळेला उजवा मध्यरक्षक किंवा डावा मध्यरक्षक असतो त्याच्यावरती हँडटच करण्याचा प्रयत्न करत असताना ज्या प्रकारे उडवला जातो ना मागून पाय, त्या प्रकारचे पाय इथे नित्याने उडवल्यात. सवय आहे ती. बघा बगमॅन स्कूटर बाईकची चावी पडलेली आहे. कोणाला भेटली असेल तर आमच्या इकडे आणून द्या. ओ इथे एसटी वरती चेंडू. वेदांत, बेल्स पडली का? नाही ना, मग वेदांत नशीब घेऊन आलाय. फक्त ते बॅटिंगचं नशीब आहे. आता विजयाचं नशीब आहे की नाही ते बघावं लागणार आहे. क्रिकेटमध्ये काहीही होतं आणि ज्या ज्या वेळेला मोठं धावफलक येतं त्या त्या वेळेला ती मोठी गरमी आतून तयार होते त्या धावफलकाचा पाठलाग करण्याची. वेदांत मध्ये तो दम आहे, तो दमखम कधी दाखवू शकतो, परंतु 10 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. बॅकफुट घेऊन खेळण्याचा प्रयत्न, कडक शॉट, चेंडू निघून चालला सीमारे कपार, चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे सुमितने फेकी केली, चेंडू कुठे लागला. 1-2 सिंगल. यस, तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. नक्की काय बघायचं अमित? रनआउट आहे की नाही? बॉल लागला केव्हा, त्यावेळेला बॅट कुठे होती? यस, चेक केलं जाणार आहे. आमची टेक्निकल टीम थोडीशी बिझी होते, परंतु गुडलकची बॅटिंग खरोखरच सगळ्यांसाठी. अमितजी आपलं सरचे स्वागत. गुडलकची बॅटिंग सगळ्यांच्या आठवणीत राहणारी असणार आहे, परंतु या बॅटिंगला जर का वेदांत प्रत्युत्तर दिलं तर ती त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यांच्या ध्यानात राहील असं मला वाटतंय. वेदांतमध्ये क्षमता आहे, मकबूल बघतायत दुरून.
की मकबूल मारू शकतो, वेदांत मारू शकतो. आमच्या जवळचा मित्र आहे, जवळचे म्हणजे शेजारी आहेत ऑलमोस्ट. मकबूल, वेदांत, आणि हे वेदांतच्या बॅटमधून फटके येणं हे श्री स्पोर्ट्ससाठी खूप मदतगार ठरणार असणार आहे. निर्णय काय? फलंदाज बाद. राज की वेदांत, कोण आउट झालाय? राज बाद होतोय. मोठा हादरा श्री स्पोर्ट्स संघाला. गॉन. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला खूप चांगल्या प्रकारे ऑफ ड्राईव्हद्वारे कनेक्ट केलं बॅटवरती, परंतु तिथे एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. बघा आता या मॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती चौकार बघावा लागणार आहे जर जिंकायचं असेल. अलेक्सच्या बॅटमधून येणारा हा फटका कव्हर ड्राईव्हचा तितका प्रॉपर कनेक्शन नाही, तोपर्यंत दुसरी धाव ना 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 आणि नाच राहिलाय. हा मध्ये कन्वर्ट करता आलेलं नाहीये. सिंगल धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. 3 चेंडू आणि 16 धावा धावपलकावरती आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट वेदांत, परंतु फिल्डिंग तितकीच चांगली नाही. धावा जर का पहिल्या इनिंगमध्ये तुमच्या बनलेल्या आहेत तर हे बळ तुम्हाला आपोआप मिळणार आहे. इथे तुम्हाला धावा बनवल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संघर्ष क्षेत्ररक्षणात किंवा गोलंदाजीमध्ये दिसत नाही. त्याचं कारण आहे बळकटी येते, आपोआप तो कॉन्फिडन्स जुनावतो, बळावतो. डायरेक्ट हिट नाही. इथं मात्र थोडंसं नशीब कमी आहे. डायरेक्ट हिट लागत नाहीये. एस वरती चेंडू लागत नाही. परत एक जीवनदान मगाशी वेदांतला मिळालं, तिथे बेल्स नाही पडली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुणाल कुणाल, क्या बात आहे. धुंडो धुंडो रे साजना. झापूक झुपूक. चेंडू तिथे अखेरकार अडवलाय, फेकला गेलाय. जोगित पाटील. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटची काढा घेऊन चेंडू पुन्हा एकदा पॉईंट रिजनमध्ये गेलाय, तिथे एकदा मिळेल. आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 23 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलंय. गुडलकची फटकेबाजी आणि त्याचा झालेला हा आघात या मॅचमधला खूप मोठा टर्निंग पॉईंट. जोगितचा वेगवान चेंडू. अरे जोगितला बॅटिंगच नाही मिळाली, हा तर वेगळा भाग. मोरेगाव चॅलेंजर्सचा सर्वात मोठा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, ख्याती आहे. आणि आता वेगानं चेंडू सातत्यानं हाताळतोय. चांगली गोलंदाजी. सर्कल फॉर्मॅटमध्ये आणि विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंची जर का चर्चा केली गेली ऑन साईडला, बघा वेदांच्या फटक्यामध्ये कोणताही कमीपणा नाही आहे, किसी भी तरह की कमी नाही आहे. पण तिथं यश मिळत नाही. त्याचं कारण असं तो गॅप मिळत नाही आहे, नशिबाची साथ नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या धावांचा ओझा आहे, ते वजन आहे, ते दडपण आहे आणि ते साफ दिसून येते. 3 षटकं संपलीत, 26 धावा धावपलकावरती. अजूनही 44 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. आफताब बॉलिंग ट्रॅकवरती येतोय.
श्रेयस गुरव आणि रोहित जयस्वाल गुडलक हे दोन यशस्वी खेळाडू आहेत विरार क्रिकेट असोसिएशनचे, ज्याने मागील वर्ष गाजवला होता. यावर्षी कोणतरी नवीन दिसेल, कदाचित आमचे निखिल गुरव. ऑन साइड ओ अखेरकार वेदांतला मैदान सोडावं लागतंय. लेग स्टंप उखाडलं गेलंय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या अगोदर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. अखेरकार मॅच फिनिश. चला सामना संपलाय, सामना जिंकला आई जीवदानी या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ श्री स्पोर्ट्स. चला नेक्स्ट मॅच जयसाई विरार अक्ष 11. चला मैदानात दाखल व्हा लवकर.